आहे कलाकार रमेश परदेशी यांच्या संदर्भात ऐकावे ते नवलच। कलाकार रमेश परदेशींविरोधात तक्रारीचं कारण भलतंच। अभिनेता रमेश परदेशी यांनी समाज माध्यमांवरती दोन तरुणी दारूच्या नशेत असल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी प्रसारित केलेला होता। काही काळानंतर तो व्हिडिओ त्यांनी डिलीट देखील केला, परंतु त्या तरुणांचे चेहरे दिसत आहेत असं म्हणणं मांडत राईट टू प्रायव्हसीच्या नावाखाली आता पुण्यातील नेहा पुरव नावाच्या सामाजिक कार्यकर्त्या राज्य महिला आयोगाच्या दारामध्ये गेलेल्या पाहायला मिळत आहेत। राज्य महिला आयोगाला पत्र लिहून त्यांनी याबाबतचा खुलासा देखील मागवला आहे। तर राज्य महिला आयोगाने आता याबाबतची सगळी दिशा जी आहे ती कोथरूड पोलिसांच्या हाती दिलेली पाहायला मिळते। कोथरूड पोलिसांनी लवकरात लवकर राज्य महिला आयोगाला याबद्दल काय कारवाई करतायत याबाबतचे आदेश देण्याचं देखील म्हणणं जे आहे ते मांडलेलं पाहायला मिळत आहे। त्यामुळे कोथरूड पोलीस कदाचित रमेश परदेशी यांच्यावरती उद्यापर्यंत गुन्हा देखील दाखल करू शकतात। एकीकडे रमेश परदेशी यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते वावा कौतुकाची वावा जी आहे ती समाज माध्यमांवरती केली जाते, कारण का मोठा खुलासा या माध्यमातून त्यांनी करत लोकांचं जनजागृती करण्याचं काम देखील केलेलं पाहायला मिळत होतं। आधीच पुण्याची सगळी भूमी जी आहे ती ड्रग्सच्या आणि अवैध धंद्यांच्या विळख्यामध्ये गुन्हेगाराच्या विळख्यामध्ये अडकली असताना अशा प्रकारचा व्हिडिओ प्रसारित करून रमेश परदेशी यांनी या सगळ्या प्रकरणाला वाचा फोडली होती। त्यामुळे पुणेकर नागरिक त्यांचं इकडे कौतुक करत असताना अशा प्रकारची तक्रार दाखल झाल्यानंतर पुणेकरांमध्ये मनस्ताप झालेला पाहायला मिळतोय। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।